कालच्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर नानाभाऊ बोलतील आता. खरं वाटायला अध्यक्ष महाराज आणि कुठं एवढा मोठा पैसा राज्याच्या जनतेचा खर्च करून राज्याचे मुख्यमंत्री पूर्ण टीम घेऊन त्या ठिकाणी जेव्हा जातात आणि राज्याच्या जनतेचे पैसे त्याच्यामध्ये खर्च केले जातात, हे खऱ्या अर्थानं दुःखद स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अध्यक्ष महाराज एका लोढा कंपनी सोबतही सुद्धा या ठिकाणी दावोसमध्ये करार झाला. अध्यक्ष महाराज, लोढा तर आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे, मंत्रालयात बसूनही सुद्धा करार करता आला असता, पण अध्यक्ष महाराज त्यांच्याबरोबरही आपण करार करून दाखवला आणि दावोसमध्ये केला. अध्यक्ष महाराज, या पद्धतीचे जे दिशाभूल करण्याचं काम आणि जे काही चाललेलं आहे अध्यक्ष महाराज, ते खऱ्या अर्थानं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्याकडून मला अपेक्षा नव्हती की या पद्धतीनं ते खोटे करार करून राज्याच्या जनतेची दिशाभूल करतील असं मला वाटत होतं. अध्यक्ष महाराज, लोढा डेव्हलपर्स असेल, अदानी समूह असेल, SBG ग्रुप असेल, अदानी समूह असेल, कल्याणी ग्रुप असेल, बालासोर अलाय लिमिटेड असेल, सुरजागड इस्पात लिमिटेड असेल. अध्यक्ष महाराज, या पद्धतीचं ही करार दावोसमध्ये करण्यात आली. अध्यक्ष महाराज, मागचे मुख्यमंत्री त्याच पद्धतीचा दावा करायचे, त्यांनी मोठे करार केलेत, पण अध्यक्ष महाराज हे सगळं करत असताना महाराष्ट्र हे बेरोजगारांचा महाराष्ट्र असा या महाराष्ट्राची ओळख आता अलीकडच्या काळात होत चालली. अध्यक्ष, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र ही ओळख आता बेरोजगारांचा महाराष्ट्र म्हणून ओळख होत असेल तर ही या राज्यासाठी भूषणावह नाही. अध्यक्ष महाराज, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगार मोर्चे काढताना पाहतोय. आता अलीकडेच राज्य सरकार कॉन्ट्रॅक्ट बेसवर तरुणांची फसवणूक करताना आपण पाहतो. अध्यक्ष महाराज, पण हे एवढे मोठे उद्योग आणले गेलेत, हे उद्योग इम्प्लिमेंट झाले की नाही झाले त्याची एक श्वेतपत्रिका राज्य सरकारने गेल्या 4-5 वर्षाची या महाराष्ट्रात त्यांनी महाराष्ट्राला दाखवली की वास्तविक काय, वास्तविकमध्ये ते उद्योग झाले की नाही झाले हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार.